हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर मी निकिता आणि आज मी चालले जयनगर शॉपिंग सेंटरला. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये कसं FC रोड किंवा तुळशीबागला आपण शॉपिंग करतो, तसं हे बँगलोरमधलं फेमस ठिकाण आहे. आणि ॲक्च्युली मला शॉपिंग तर करायची नाही आहे, पण इथे यायचं ना माझं एक वेगळंच कारण आहे. म्हणजे आम्ही बँगलोर सोडून आता पुण्याला शिफ्ट होतोय आणि म्हणूनच माझी एक इच्छा होती एकदा शेवटचं फिरून येऊ मस्त. तर मला इथं आल्यावर खूप छान वाटतं. आणि सध्या म्हणजे आत्ताच माझ्या घरामध्ये दिराचं लग्न पण झालंय आणि ऑलरेडी मी खूप शॉपिंग म्हणजे ज्वेलरी वगैरे, कपडे, साड्या भरपूर घेतले. सो शॉपिंग तर मला फारशी करायची नाहीये. काही आवडलं तर घेईल, पण एक चप्पल तर मी नक्कीच घेईल. बघा, गेल्या 1.5-2 वर्षात काय माझं फारसं इकडे येणं नाही झालं. म्हणजे आलो तरी माझा छोटा मुलगा आहे आरव, त्यामुळं आम्हाला जास्त काही फिरता येत नाही. पण आधी हॉस्टेलचे दिवस, मैत्रिणींसोबत फिरणं आणि त्यानंतर लग्नाच्या शॉपिंगसाठी जेव्हा मी आणि प्रभात म्हणजे माझा नवरा आम्ही भरपूर वेळा इकडे फिरलो, तर ते दिवस म्हणजे माझ्या कायमच लक्षात राहतील. त्यासाठी म्हणजे ही जागा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि हे मुलींचे कपडे बघून ना तर मला असं वाटतं की मला जर मुलगी झाली असती ना तर मी किती शॉपिंग केली असती. असो, खरं तर मी खूप काही ठरवून आले होते, पण मला तेवढं काय फारसं शूट नाही करता आलं. म्हणजे शूट करायचं तेवढा मला कॉन्फिडन्स पण नाही. तरी पण म्हणजे खूपच ऑकवर्ड वाटतं की मोबाईल पण आडवा पकडायला लागतो आणि असं शूट वगैरे करायला गेलं की बरेचसे लोक आपल्याकडे बघतात. पुण्यामध्ये तुळशी बागेत वगैरे कसं आहे, ते लोक आपल्याला ओरडून ओरडून बोलवतात की या घ्या, हे घ्या, ते घ्या. तसं इथं अजिबात नाही. इथं ना त्यांना थोडंसं असं वस्तू दाखवायचा पण कंटाळा येतो. आपण हात जरी लावला ना तर ते म्हणतात तुम्हाला घ्यायचं असेल तरच हात लावा. म्हणजे असं खूपच म्हणजे थोडंसं वेगळंच वागणं आहे इकडच्या शॉपकीपर लोकांचं. सो फायनली मी चप्पलच्या स्टॉलकडे आले, कारण आरव प्रभातला जरा जास्त त्रास द्यायला लागला होता आणि त्यांचं पण असं म्हणणं होतं की आपण आधी चप्पल सिलेक्ट करू, त्यानंतर जर आपल्याला वेळ भेटला तर मग आपण थोडं अजून पण शूट करू, थोडं फिरूया वगैरे. म्हणून मी आधी चप्पल घेण्यासाठी आले. आणि माझं फिक्स होतं की मला थोडी कम्फर्टेबल चप्पल पाहिजे, म्हणजे फ्लॅट वगैरे. कारण सध्या हिल्स वगैरे हे नाजूक चप्पल तर घालायची माझी काही शब्द तर खूपच वैताग आला, सो इच्छाच नव्हती. सो ही ब्लॅक चप्पल मला आवडली होती, पण अशी एक चप्पल माझ्याकडे आहे म्हणून मी ती कॅन्सल केली. त्यानंतर ही जी दुसरी चप्पल आहे ना, ब्राऊन बेसवाली, ती पण मला आवडली, पण त्याचा बेस ना थोडा खूपच कडक होता, म्हणजे फारसा कम्फर्टेबल नव्हता. आणि सध्या तर मी कम्फर्ट सोडून दुसऱ्या कुठल्या चप्पल घालायला तयारच नाही आहे आत्ताच्या सिच्युएशनला. आणि जसं जसं वय वाढत चाललंय ना, आपण जेवढं मॅच्युअर होतोय ना, तसं तर मला या हिल्सकडे तर बघायची पण इच्छा होत नाहीये. फायनली मी या 2 चप्पलमधून ही जी क्रीम कलरवाली चप्पल आहे ना ती फायनल केली. आणि इथं पण माझा व्हिडिओच्या नादामध्ये पचकाच झाला. तर ते दादा जे बोलले की मॅडम 250ला चप्पल आहे, तर मी ऐकलं की 350. आणि मी त्यांना बोलले की 300ला द्या भैया. तर ते बोलले की मैडम मैंने तो आपको 250 बोला, आप 300 में क्यों मांग रहे हो. आणि या आधीचा जो शॉपकीपर होता ना जिथं मी चप्पल बघितले, तो तर मला इतका ओरडला ना. तो फक्त एका कस्टमरशी बोलत होता, तोपर्यंत मी एक चप्पल हात लावून बघितली. तर तो मला बोलला की तुम्हाला काही कॉमन सेन्स वगैरे आहे का. मी त्याला सॉरी पण बोलले, पण तो इतका विचित्रसारखा बोलला ना, मग मी तिथून निघून गेले. म्हणजे आधी ना मला जर असं कोणी काही बोललं ना की तर मी त्यांच्याशी भांडायची, पण आजकाल मी असं अजिबात करत नाही. कारण काही लोक ना त्यांच्या लाईफमध्ये इतके फ्रस्ट्रेटेड असतात ना की ते विनाकारण दुसऱ्याशी भांडत बसतात, आणि परक्या लोकांशी वाद घालून आपण आपली एनर्जी खराब करण्यात काहीच पॉईंट नसतो. त्यानंतर मी आरवला थोडं शांत केलं आणि आम्ही ठरवलं की आता आपण पटापट थोडंसं शूट करू आणि निघूया. आणि मला वाटलं होतं तसं शूट वगैरे काही मला करता नाही आलं, आणि मला ना काही शॉपिंग पण करता नाही आली. कारण किती पण ठरवून आलं ना इकडं आल्यावर की नाही घ्यायचं, तरी पण हमखास काही ना काही शॉपिंग होतेच. म्हणजे एखादा कुर्ता किंवा टॉप काही ना काही तर घेणं होतंच. पण इथं ना या रोडवर सगळ्या मोठमोठ्या ब्रँडचे शॉप आहेत, आणि आमच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी आम्ही भरपूर वेळा इथं आलो होतो. खूप निवांत फिरायचो आम्ही तेव्हा पण. म्हणजे असं साऊथ इंडियन एक रेस्टॉरंट पण आहे तिथं आम्ही दरवेळेस डोसा वगैरे पण खायचो, पण यावेळेस आम्ही काय त्या रोडवर गेलोच नाही.
चला म्हटलं आपण थोडंसं शूट करूया की कुर्ता वगैरे घेताना. पण या दादाला कळलं की कॅमेऱ्यामध्ये शूट करतोय, तर तो पण चिडला की मॅडम माझ्या रोजाचा टाईम आहे, आप टाईमपास मत करू. म्हटलं चला ठीक आहे. इथं केकवाल्याचा केकचा शॉप होता म्हणून मी तिथं एंटर केलं. तर हे दोघं जण कुठं गायब झाले माहीत नाही. तर म्हटलं चला मस्त मी सेल्फी वगैरे काढली माझ्या थंबनेलसाठी आणि मस्त प्रो इन्फ्लुएन्सर असल्यासारखं मी स्वतःला शूट वगैरे केलं आणि मला पण छान वाटलं इथं. आणि इथं खूप छान किमतीला म्हणजे कमी प्राईजमध्ये पेस्ट्रीज वगैरे होत्या. म्हणजे एवढं छान शॉप बँगलोरमध्ये, ते पण एवढ्या चांगल्या प्राईजला मी तर पहिल्यांदाच बघितलं. ते आम्ही एक चॉकलेट पेस्ट्री आणि एक मँगो पेस्ट्री घेतली होती. त्यामध्ये चॉकलेट पेस्ट्री ती होती ती 60 काहीतरी रुपयांना होती आणि मँगो पेस्ट्री होती ती फक्त 31 की 32 काहीतरी रुपयांना होती. तर मँगो पेस्ट्री मला खूप आवडली. तर त्यानंतर मी अजून एक घेतली आणि मस्त आम्ही एन्जॉय केलं. आणि त्यानंतर काय मला जास्त शूट वगैरे नाही करता आलं, संध्याकाळ पण झाली होती. सो घरी आलो, इतकं थकल्यासारखं झालं होतं. म्हणजे मला वाटलं होतं की मी खूप चांगलं शूट करल, मस्त छान, पण ते काय पॉसिबल झालं नाही. तेवढं वेळ पण भेटला नाही आणि आरवने पण तेवढं कॉपरेट केलं नाही. सो घरी आल्यावर आम्ही मस्त पनीर कबाब आणि बुर्जी पाव वगैरे बनवून खाल्ला. म्हणजे प्रभातनीच बनवलं. तर म्हणजे माझा ट्राय चालू आहे त्यांना व्हिडिओमध्ये घेण्याचा, पण त्यांची काही सध्या फारशी इच्छा नाही आहे की ब्लॉगमध्ये वगैरे येण्याची. त्यांना नाही आवडत. पण माझी खूप इच्छा आहे की आम्ही ॲज अ कपल ब्लॉग बनवावे. म्हणजे कपल नाही पण मग थोडंफार तरी त्यांनी इंटरेस्ट घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि बघू, मी त्यांना पुश करल. जर आता हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, आता मला नाही माहिती की याला कसा रिस्पॉन्स भेटेल, किती व्ह्यूज भेटतील, आणि तशी मला फारशी काही अपेक्षा पण नाही आहे. पण जर मला चांगला रिस्पॉन्स भेटला फ्युचरमध्ये पुढं जाऊन, तर मी नक्कीच ट्राय करेल त्यांना पण व्हिडिओमध्ये घेण्याचा, पुश करण्याचा. सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्ही जर एंडपर्यंत बघत असाल, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, मला नाही माहिती किती व्ह्यूज भेटतील. पण जर तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच तुम्हाला माझ्याकडून म्हणजे आता मी एक आई आहे, माझा 1-1.5 वर्षाचा मुलगा आहे. त्यासोबतच माझी जी आत्तापर्यंतची जर्नी आहे, म्हणजे मी ब्लॉगच यासाठी बनवायला सुरू केले की मला फक्त ब्लॉगिंग नाही बनवायचे. तर मला असं वाटतं ॲज अ वुमन माझी आत्तापर्यंतची जर्नी आहे, माझे स्टडी, त्यानंतर कॉलेज, त्यानंतर मी जे जॉब केला, त्यासोबत नंतर लग्न, मी बँगलोरला आले एकटी, त्यानंतर लग्न झालं, आत्ता बाळ झालं, ही जी माझी पूर्ण जर्नी ना, त्यामध्ये मला असं वाटतं की पेरेंटिंगबद्दल एक वुमन म्हणून जे माझे एक्सपिरियन्स आहे किंवा जे काही मला फील होतं ते मी भरपूर गोष्टी शेअर करू शकते, नॉलेजेबल असतील. त्यासोबतच आता माझी जी फिटनेस जर्नी चालू आहे, म्हणजे जे वेट लॉस वगैरे मी डिलिव्हरीनंतर केलं आहे, जे काय माझ्या ज्या फेजेस आहेत प्रेग्नन्सीच्या, किंवा त्यासोबत आता पेरेंटिंग, आता टॉडलर फेज आहे, आता मी शिफ्टिंग करतोय, गावाला जाणार आहे, आता पुढचे 1-2 महिने मी गावाला राहील, त्यात पण मी भरपूर काही शेअर करेल. सो माझी इच्छा आहे की मी वेगवेगळ्या गोष्टी शेअर कराव्या, ज्याच्या जेणेकरून फक्त ब्लॉगिंग नाही की मी इकडे गेले, आज ते केलं, हे केलं, त्यापेक्षा काहीतरी युजफुल टिप्स असतील किंवा जे काही मला आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आला आहे बऱ्याचशा बाबतीमध्ये, किंवा माझ्याकडे जे काही नॉलेज आहे, थोडंफार मला काही जे काही माहिती असेल ते मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सो बरेचसे यूट्यूबर आहे जे त्यांचे ब्लॉग मी बघते, त्यापैकी काही जे आहे जे मला खूप आवडतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमधून मला एखादी रेसिपी असेल किंवा पेरेंटिंगचं एखादं छान टिप असेल किंवा बऱ्याचशा DIYच्या असतील, घर सांभाळण्याबद्दल असेल, किंवा कोणी जॉब करत असेल, खूप गोष्टी ज्या मला शिकायला भेटतात. आणि मलाही तसेच ब्लॉग बनवायचे की माझा ब्लॉग बघून कुणाला तरी काहीतरी नॉलेज भेटलं पाहिजे, काहीतरी त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी छान वाटलं पाहिजे, किंवा काहीतरी त्यांना असं रिफ्रेशिंग वाटलं पाहिजे की हां आपण याचा ब्लॉग बघितला, मग त्यातून आपल्याला थोडा आपला मूड चांगला झाला. त्या बऱ्याच गोष्टी हे मला भरपूर गोष्टी करायच्या आहेत. तर मला नाही माहिती आता की माझं बाळ सांभाळून हे सगळं करू शकेल की नाही सध्याच्या कंडिशनला, बट ॲटलिस्ट मी एक सुरुवात केली आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला ही सुरुवात करायची होती पण ते होतच नव्हतं. मी खूप ट्राय केला, मी छोट्या छोट्या क्लिप वगैरे घ्यायचे, त्यानंतर पूर्ण एक व्हिडिओ बनवायला कमीत कमी भरपूर व्हिडिओज लागतात, तेवढे काही माझ्याच्याने कलेक्ट होत नव्हते. मी खूप ट्राय केला, पण आज फायनली मी ठरवलं की जेवढा होईल जसं होईल तसा मी ब्लॉग पहिला शेअर करणार आहे. आता पुढे आम्हाला शिफ्टिंग करायची, बऱ्याचशा गोष्टी आहे, जे ट्रॅव्हलचा वगैरे ब्लॉग असेल, मी भरपूर गोष्टी शेअर करील. सो बघूया कसा रिस्पॉन्स येतो आहे त्यानुसार. आणि रिस्पॉन्स जरी चांगला नसेल तरी मी ट्राय करत राहील, मला खूप आवड आहे या गोष्टींची. आणि पुढं जाऊन म्हणजे आता जॉब वगैरे पर काही दिवसांनी मी करेल, पण सध्या काही होप नाही त्या गोष्टीसाठी, जोपर्यंत आरव स्कूलमध्ये वगैरे जात नाही. सो माझ्याकडे भरपूर वेळ आहे या गोष्टी करण्यासाठी की मी ट्राय करत राहील, एक ना एक दिवस नक्की सक्सेड होईल. सो तेवढी होपच ठेवू शकते सध्या तरी.
सो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला पुन्हा एकदा सांगते, कमेंटमध्ये सांगा. एक जरी कमेंट आली ना तरी मला त्याचा आनंद होईल आणि खूप म्हणजे असं मला अजून मोटिवेट होईल. सो प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.